आज 26वा वर्धापन दिन आदरणीय साहेबांनी जी पक्ष स्थापन केला या पक्षाचा 26वा वर्धापन दिन साजरा होतोय। साहेबांच्या आयुष्यामध्ये ही खूप मोठी घडामोड होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं। त्याच्या माध्यमातूनच हे आज एक वर्धापन दिन आम्ही करतोय। मागच्या वर्षी 25वा 26वा वर्धापन दिन होतोय। महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवण्याचं काम या पक्षाने केलं। आदरणीय साहेबांनी काम जनतेसाठी केलं। जनतेसाठी केलेल्या कामामधून लोकांना काय दिशा द्यायची ती केलेलं या पक्षाने दिशा देण्यासाठी काम करत आहे। त्याच्यामुळे आदरणीय साहेबांची ताकद आहे। महाराष्ट्रात आगळीवेगळी ताकद आहे। साहेब हे फक्त राजकारण निवडणूक पूर्त करत नाहीत तर जनतेच्या प्रश्नासाठी निवडणुकीमध्ये हार हो जीत हो कुठलीही परिस्थिती असो 24 घंटे जनतेचं काम करण्यासाठी साहेब आणि पक्ष झटतोय। त्याच्यामुळे साहेबांचे खूप खूप धन्यवाद। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशी चर्चा सुरू आहे। ताईंनी सुद्धा म्हणले शेवटच्या कार्यकर्त्याला विचारून हा निर्णय घेतला जाईल। राष्ट्रवादी एकत्र यावे अशी भावना आहे का तुमची? वाटतं का यावेळी? बघा माझी काय भावना आहे आणि जनतेची काय भावना आहे याच्यापेक्षा काय होतंय हे बघूयात। वेट अँड सी। जे होईल ते चांगलं होईल अशी अपेक्षा करू। माझ्या भावनेतला आणि तुमच्या प्रश्नाला कुठेही मी काही म्हणणार नाही। तुमचा अधिकार आहे। माझ्या याचं सर्व एकच गोष्ट आहे की जे काय होईल ते आपण लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करू। दोन्ही पक्षाचे 26वे मेळावे पार पडतात। दोघांनी 26वा मेळावा मानला। काय तुम्ही आता कुणी काय मानलं त्याच्यावर मी बोलणं एवढा मोठा नेता नाहीये। पण आदरणीय पवार साहेबांनी पक्ष स्थापन केले या पक्षाचा मी एक छोटा कार्यकर्ता आणि त्या पक्षासोबत आदरणीय साहेबांसोबत काम करण्याचा मला मनस्वी आनंद होतो। आज व्हॉट्सअप स्टेटस ठेवलाय सुरेताईंनी। अन्याय सहन करायला काय अन्याय होत असतो आपल्या हातात गोष्टी नसतात तेव्हा घट्ट व्हायचं असतो। काय अर्थ द्यायचा या स्टेटसचा व्हॉट्सअप? ज्याला जसा पाहिजे तसा त्यांनी अर्थ घ्यावा। आदरणीय ताईंनी जे स्टेटस ठेवलंय त्या स्टेटसचा अर्थ आम्हाला जसा पाहिजे तसा आम्ही घेतो। तुम्हाला जसा घ्यायचा तसा घ्या। ज्याला जसा पाहिजे तसं ते घेईल। त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने हा पॉझिटिव्ह संदेश आहे। पण अमोल मेटकरी यांनी असं म्हटलं होतं की आषाढी एकादशीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। नाही आता त्या एवढ्या महान नेत्यावर मी काय बोलणार नाही। म्हणजे मला त्यांच्याविषयी काय माहित नाही। त्यांना काय कुठून आकाशवाणी झाली तुमचे सूत्र त्यांना माहित असेल पण आम्हाला ती आणखी काही माहिती नाही। धन्यवाद। तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।